त्याच्यात नंबर आहे 384 आणि 389. ऑफेन्सेस रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन, जे हा PMLA चा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे PMLA मध्ये येतं. आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे, कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत, तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ED एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं. या कागदावर असं लिहिलेलं आहे, तारीख आहे 14/3/2022 साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे. हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे. हा फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे, त्याची ही नोटीस आहे, ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं. हा झाला पहिला मुद्दा, हा PMLAचा आहे. आता PMLAची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहे आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे. त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ED आणि PMLA हे का लावले गेले नाहीत. व्हेरी सिम्पल इट इज. ह्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली. मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात PMLA मध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती. कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही. कानानी म्हणजे एकाने सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर PMLA झाला, ED लागली, त्यांना अटक झाली. इथे तर आहे हा कागद, इथे आहे ज्याच्यामध्ये कंपनीची, आता कंपनीचा कागद हा FIR आहे. ह्याच्यामध्ये या FIR आहे 11/12/24चा. त्याच्यात हा पुरा कागद आहे. हा FIR जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे. हे बघा, इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना त्या FIR मध्ये हा कोणी राजकीय व्यक्तीने केलेला FIR नाहीये, हा कंपनीने केलेला FIR आहे. इथे बघा, अवधा कंपनीने 2 कोटी रुपये 28/5/24 28/5/24 हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. आय एम हॅपी टू शेअर देम. ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा, तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती, जेव्हा पोलिसला माहिती होतं. आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं, ऑलरेडी ही EDची नोटीस वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. ही असताना जेव्हा ऑफेन्स हा FIR, हे बघा, ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना, हे सगळं असताना हा जो FIR केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर EDची केस आहे, नोटीस आलेली आहे, ही परत आहे. तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन? म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना IQ गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, EDची केस झाली, त्यांना अटक झाली. ह्याचा अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधली कंप्लेन आहे 28/5/24, बरोबर, 28 मे, बरोबर आहे माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. पण 28 तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना, हा FIR झालेला असताना, करेक्ट, ही तिसरी आहे. तर ह्याच्यावर EDचा रोल का नाहीये? माझी EDला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल PMLAचं पास केलेला आहे, तर कदाचित ह्या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे. आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीची ही भेट घेणार आहे की या EDच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात यायच्या असतील, असं जर एक्स्टॉर्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल? हे खूप चिंताजनक आहे. हा विषय फार गंभीर आहे. हा राजकीय विषय नाहीये, हा सामाजिक विषय आहे. महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल? आणि एवढंच नाही, त्यांनी केस केली आहे.